अवैध दारू व्यवसाय रोखण्यासाठी करडी नजर ठेवल्यामुळे ठाणे उत्पादन शुल्क विभागानं राज्य शासनाच्या तिजोरीत भरीव उत्पन्न टाकलं आहे। विभागाच्या ठाणे जिल्ह्यातून दारूवस्ती करापोटी येणारा महसूल कसा वाढेल याकडे विशेष लक्ष घालून गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षात 4 कोटींचा अधिक महसूल मिळालाय। 2023-24 या आर्थिक वर्षात सुमारे 330 कोटी 28 लाख रुपयांचा शासनाकडे जमा केले आहेत। राज्य शासनाच्या प्रमुख आर्थिक स्रोतांपैकी एक असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभाग महसूल वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो। राज्य सरकारचा महसूल कसा वाढेल या दृष्टीने उत्पादन शुल्क विभागानं कंबर कसली असून अतिशय कमी मनुष्यबळात विभागाचे प्रत्येक कार्यालयानं भरीव कामगिरी केली आहे। यामध्ये ठाणे विभागानं आर्थिक वर्षात सुमारे 330.30 कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉक्टर निलेश सांगळे यांनी दिली आहे। गेल्या आर्थिक वर्षात 326 कोटी रुपये त्यांनी जमा केले होते, तर या आर्थिक वर्षात 4 कोटी रुपयांचा अधिक महसूल जमा झालाय। दारूची दुकानं, बार, रेस्टॉरंट यांचा परवाना नूतनीकरण, बाहेरून राज्यात येणाऱ्या मद्यावरील शुल्क परवाना दुसऱ्या जागी स्थलांतरित करणं अशा विविध विभागाकडे महसूल जमा होत असून या वर्षात 330 कोटी 28 लाखांचा महसूल जमा झालाय। अवैध दारू विक्रीवर कारवाई करत असल्यामुळे छुप्या पद्धतीनं दारू व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। त्यामुळे सरळ मार्गी दारू विक्री करण्याचं प्रमाण वाढतंय। या सर्वाचा फायदा विभागाला महसूल वाढीसाठी होताना दिसून येतोय। मार्च महिन्यात विभागीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम केले होते। याचा परिणाम गेल्या वर्षीपेक्षा यंदा करापोटी अधिक पैसे शासन तिजोरीत जमा झाले। ठाणे जिल्ह्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रम परिसरात आज युवा सेनेनं आदित्य ठाकरे यांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना युवा सेनेनं आदित्य ठाकरे यांच्या फोटोला चपलेने मारण्याचा प्रकार केला। यावेळी युवा सेनेचे ठाणे शहर जिल्हा परिसरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। राहुल लोंढे, नितीन लांडगे, ऋषिकेश माने, यज्ञेश भोईर, जितेश गुप्ता, विराज निकम आदी युवा सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। आंदोलनाच्या वेळी उपस्थितांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात नारेबाजी केली आणि त्यांच्या नीतिगत भूमिकेचा निषेध केला। काय सांगाल, कशा काल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या एका प्रतिक्रियेवर आदित्य ठाकरे यांचं तोल ढासळलेलं आहे आणि त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर टीका केलेली आहे। मला खऱ्या अर्थाने हे सांगायचं आहे की सत्ता गेल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन हे पूर्णपणे ढासळून गेलेलं आहे। तुम्ही बघतायत की त्यांनी नीच ह्या शब्दाचा प्रयोग माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना उद्देशून केला। मला आदित्य ठाकरेंना एकच प्रश्न विचारायचा की खऱ्या अर्थाने नीच कोण? आज कोरोना काळामध्ये जेव्हा खऱ्या अर्थाने जनतेला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही PPE किटचा भ्रष्टाचार, बॉडी बॅगचा भ्रष्टाचार तुमचे सगळे फ्रेंड सर्कल करत होते, तुमचे मित्रमंडळी करत होती, ते खऱ्या अर्थाने नीच आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारे म्हणजे मेन तुम्ही स्वतः नीच आहात। त्यामुळे युवा सेनेच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावर इथे एक आंदोलन छेडलेलं आहे आणि त्यांनी जे माननीय मुख्यमंत्री जे कोरोना काळामध्ये स्वतः PPE किट घालून डॉक्टर असतील, रुग्ण असतील किंवा रस्त्यावरची जनता असेल यांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम करत होते आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारचे निर्णय घेऊन त्यांनी जनतेचं भलं केलेलं आहे, अशा कार्यसम्राट मुख्यमंत्र्यांवर एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्याबद्दल युवा सेना ठाण्याच्या वतीने आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आम्ही इथे निषेध व्यक्त केलेला आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे पूर्वेकडील कोपरीतील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठान ज्ञानदान कर्तव्य म्हणून हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ. विशेष हनुमान जन्मोत्सव दिवशी चाललेल्या 23 एप्रिल या विश्व दिनाचं औचित्य साधत साईनाथ नगर येथील हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी येणाऱ्या अतिथी भाविकांना बुकऐवजी बुक पुस्तकं देण्यात आली. ठाण्याचे महाराज डॉक्टर संजीव नाईक यांनीही यावेळी हनुमानाचं दर्शन घेऊन भावे पूजा केली. यावेळी शेकडो नागरिकांनीही डॉक्टर संजीव नाईक यांची भेट घेऊन आता जावे संसदेकडे अशा त्यांना शुभेच्छा दिल्या. तर युवासेनेचे नेते हेमंत पमनानी यांनीही श्री हनुमानाचं दर्शन घेऊन भाविकांना भंडाऱ्याचं वाटप केलं. कोपरीतील श्री पवनसूत हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त गेली 44 वर्ष विविध उपक्रम राबवण्यात येतात. आज पहाटे हनुमान जन्मोत्सवाची सागर संगीत पूजा, सकाळी सुंदरकांड पाठ, दुपारी महाप्रसाद भंडारा, सायंकाळी श्राव्य भजन, कीर्तन आणि महिला वर्गांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गतवर्षीप्रमाणे यंदा देखील हनुमान जन्मोत्सवानिमित्त वाचन चळवळ राबवण्यात आली. कोपरीच्या या हनुमान मंदिरात येणाऱ्या अतिथी भाविकांना यंदा पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली. ठाण्यातील या वाचन चळवळीसाठी अनघा प्रकाशनचे अमोल नाले यांनी पुढाकार घेतला. जय श्रीराम. आज ठाण्यामध्ये कोपरी परिसरामध्ये हनुमान जयंतीच्या निमित्तानं पवनसूत सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज या ठिकाणी हनुमान जयंती साजरी होते. आणि मला आनंद आहे की जसं 500 वर्षानंतर पुन्हा प्रभू रामांचं आगमन अयोध्येत झालं, त्याच्या पाठोपाठ सेवक, सेवादार आणि रामाचे भक्त बरेच आहेत, परंतु प्रभू रामचंद्रांना खऱ्या अर्थानं एक वेगळी ओळख देणारे, त्यांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख घडणारे हे हनुमानांचं आज जयंती आहे. मी हनुमंतांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व ठाणेवासियांना सुख समृद्धी देव, ठाणेवासियांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो अशी या ठिकाणी प्रार्थना. जय श्रीराम, जय हनुमान. ठाणे गुन्हे शाखा आणि खंडणीविरोधी पथकानं ठाणे लोकसभा निवडणूक 2024च्या सुरक्षिततेसाठी केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एक मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला अवैध अग्निशस्त्र साठ्यासह अटक केली आहे. या आरोपीचं नाव शंभू सुरेश महतो, वय वर्ष 35, राहणार टागोरनगर विक्रोळी असं असून त्याला ठाणे पश्चिम येथे शस्त्रास्त्र विक्री करण्यासाठी येण्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला जेरबंद केले. पोलिसांनी शंभू महतोच्या ताब्यातून 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझीन आणि 18 जिवंत काडतूस असा एकूण 3,40,000 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त केलाय. त्याच्यावर शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई साध्य करण्यात आली. पोलिसांचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या शांततेत अडथळा आणणाऱ्या घटकांना रोखण्यासाठी महत्त्वाचा ठरलाय. लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगानं माननीय इलेक्शन कमिशनचे सुद्धा गाईडलाईन्स आहेत आणि माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे सरांच्याही सूचना होत्या की अवैध शस्त्र विक्री असेल किंवा अवैध शस्त्र साठा असेल याच्यावरती कारवाई पोलीस कमिशनरेटमध्ये करावायची आहे. त्या अनुषंगानं क्राईम ब्रँच
ठाणे यांच्या अंतर्गत असणारं खंडणीविरोधी पथक आणि विशेष कृती दलचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे आणि त्यांची पूर्ण टीम, PI वनिता पाटील मॅडम, API टरमाळे साहेब, API गोरे साहेब, PSI राठोड साहेब आणि त्यांची पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की राबोडीच्या हद्दीमध्ये वेपन विक्रीकरता एक आरोपी येत आहे। त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅप आयोजित केला। त्या ट्रॅपमध्ये शंभू सुरेश महतो वय वर्ष 35 हा आता राहतो विक्रोळीचा, पण मूळचा राहणारा आहे बिहारचा। तर या ठिकाणी ट्रॅप झालेला होता। त्यामध्ये आपल्याला जवळजवळ 4 पिस्टल, 2 गावठी कट्टे, 1 मॅगझिन आणि 18 जिवंत काडतुसे त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आली। याची जवळजवळ किंमत 3,40,000 याची किंमत आहे टोटल। आणि याच्यामध्ये आता पुढेही याच्यामध्ये हे वेपन आणले कुठून आणि या ठिकाणी विक्री करण्यासाठी कोणाला आले होते याचा तपास चालू आहे।